उदरवर्णनो हे जाणे जे यज्ञ कर्म। नमस्कार। पितृपंधरवड्यामध्ये करायला लागणारी आणखीन एक भाजी म्हणजे कारल्याची भाजी। पण कारल्याची भाजी सगळेच जण खातील असं नाही आहे, म्हणून आज मी कुरकुरीत कारलं कसं करायचं हे दाखवते आहे। याच्यासाठी मी 1/2 किलो कारली घेतली आहेत। कारली स्वच्छ धुवून त्याच्या पातळ चकत्या करून घेतल्यात। याप्रमाणे या स्लाइस ज्या केल्यात त्या खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही केल्यात। पहा अशा केल्यात म्हणजे या छान तळल्या जातील। आता याप्रमाणे या सगळ्या मी करून घेतल्यात। याला एका मोठ्या भांड्यामध्ये घेते आणि याला आपण मीठ चोळून घ्यायचं आहे। मीठ चोळल्यामुळे काय होतं, याचा कडूपणा थोडा कमी होईल। याच्यामध्ये थोडं जास्तच मीठ घातलं आहे आणि हे सगळं मीठ आता याला चोळून घ्यायचं आहे। एक अर्धा तास हे कारलं आपण असंच ठेवून द्यायचं आहे। अर्धा तासानंतर याला सगळं पाणी सुटलं आहे, ते पाणी हाताने आपण कारलं पिळून काढायचं आहे। पाणी यातलं सगळं हे याप्रमाणे हे कारलं असं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे यातलं सगळं पाणी निघून जाईल आणि कारल्याचा कडूपणा कमी होईल। हे पाणी सगळं फेकून देते आणि याच भांड्यामध्ये मी ही जी आपण कारली सगळी घेतली आहे ती घेते आहे आणि याला आता आपण मसाला लावून घेऊया। सगळं कारलं आपण काढून घेतलं आहे। आता याच्यामध्ये जर बिया असतील जास्त कडक तर काढल्या तरी चालतील किंवा नाही काढल्यात तरी चालतील। मी अगदी थोड्याशाच काढल्यात, बाकी मी तशाच ठेवल्यात, त्याही छान कुरकुरीत लागतात। आता याच्यामध्ये 1 मोठा चमचा भरून तांदळाचं पीठ घातलं आहे आणि अर्धा चमचा बेसन पीठ घातलं आहे। 1/2 चमचा हिंग, 1/2 चमचा हळद, 1 चमचाभर मिरची पावडर घातली आहे आणि 1 चमचा धने पावडर, 1 फोड लिंबाची पिळून घेते आहे। लिंबू नसेल तर तुम्ही चाट मसाला घातलात तरीसुद्धा चालेल। हे सगळं आता आपल्याला मिक्स करायचं आहे। याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। मीठ अगदी थोडं घालते आहे कारण आपण मगाशी याला मीठ लावलं होतं। आता हे सगळं हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कारल्याला जे मीठ लावलं आहे त्याच्यामुळे याला पाणी सुटून हे सगळं पीठ याच्यामध्ये ओलं होईल। याच्यामध्ये पाणी घालायची गरज नाही आहे। याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं की हा मसाला याचा जो आहे तो छान ओला होतो। हे याप्रमाणे झालं आहे। आता गॅसवर मी कढईमध्ये तेल छान गरम करून घेतलं आहे आणि हे कारलं त्याच्यामध्ये सोडून घेते आहे। थोडीशी कारली त्याच्यामध्ये सोडून घ्यायची आहे। कारलं सोडताना गॅस कमी ठेवला आहे। त्याच्यामध्ये किती राहील तसं कारलं सोडून घेतलं की मग आपण गॅसची फ्लेम मीडियम केली आहे। थोडंसं 1-2 मिनटं कारलं तळून झालं की मग याला आपण थोडंसं झाऱ्याने हलवू शकतो। लगेच झारा नाही लावायचा आहे। 5-6 मिनटामध्ये छान हे कारलं कुरकुरीत असं तळलं जातं। मीडियम फ्लेमवर मी तळून घेतलं आहे। थोडं तळून झालं की मग गॅसची फ्लेम मोठी केली तरी चालेल। पहा हे आता मी काढून घेते आहे, सगळं तेल निथळून काढून घेतलं आहे। याचप्रमाणे सगळं कारलं तळून घेतलं आहे। हे कारलं अजिबात कडू लागत नाही, अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने खातात। पहा मस्त कुरकुरीत हे कारलं तयार झालं आहे। या पद्धतीने एकदा नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। त्याच्या बाजूचं बेलचं बटनही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। पुढचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत पितृपंधरवड्यामध्ये करण्याची पाटवडीची रेसिपी। धन्यवाद।